काय राहणं चालू आहे बघा. पाऊस पडला तर पाऊस पडल्याच्या नंतर बंद तर करू देत आहे का काहीतरी काहीतरी बघा बघा आली लगेच खाली. नमस्कार मंडळी, नमस्कार म्हटल्यानंतर आज अजून बी धुमाकूळ वाजतंय. आणि गोटू टाकलेला आहे आपण आता बांदेरचा. बांदेर म्हणजे तळेगाव धबाडी टाकलेला आहे. तर आजची पहिली राईड कुठली पडणार आहे. आणि आज आपण गॅस पंपाकडे गेलो नाहीये, म्हणजे 3 गांड्या गॅस आहे. तर आत्ता 1 तास वायाला घालण्यापेक्षा आपण पटकन एखादी 2 राईड मारू. दुपारच्या नंतर परत गॅस पंपाकडे जाऊ, असं माझं डोक्यात आलं होतं. आता पहिली राईड एक बांदेर ऑर्डर गेली, 300 रुपयाची बांदेर परत ऑर्डर केलेली आहे. तर बघू पहिली राईड आपल्याला कुठली पडतीये, हे बसतीये का कुठली बसतीये बघू. आणि आजचा धंदा कसा होईल हे पण बघू. 6244 ना. बघू काय न्यूज आली तर सांगतोच. परत पाऊस आला, पाऊस आला, पाऊस. चला मंडळी, आपली पहिली बुकिंग ड्रॉप झाली. पहिली बुकिंग होती आपल्यासाठी भोसरी मीटरने झाले 435 रुपये. आणि आपल्याला ओलाने दाखवलेले 379 रुपये. म्हटलं तर 35 ते 45 ते 50 रुपयाला फरक पडला. आता बघू नेक्स्ट राईड, सेकंड राईड कुठली वाजते आपल्यासाठी. वाजतात इथं लोकल टोकन, इथं कंपनी एरिया आहे सगळा. हा सगळा एरिया कंपनी एरिया आहे. इथनं भेटल नाही भेटल माहिती नाही, पण बघू नेक्स्ट राईड आपली किती रुपयाची असेल. आणि आज पाऊस पडतोय म्हटल्याच्या नंतर धंदा किती होऊ शकतो. प्लस ॲटो क्लिकर बंद झालेला आहे, त्याच्यामुळे धंद्याला फरक पडेल का आपल्याला हे पण बघू आपण. सेकंड राईड भेटली आपल्याला 200 रुपयाची. मला अंदाज आहे चाकण साईडची. आता बघू नक्की कुठली राईड आहे आणि मीटरने अप्रुव्हल होतात का नाही हे पण बघू. कुरुळी म्हणून काहीतरी गाव आहे वाटतंय. चाकणच्या अलीकडे दाखवत होतं. 11 किलोमीटरची राईड होते. 11 किलोमीटरला दाखवत होतं 200 रुपये मला दाखवलेले, पण कस्टमरला 60 रुपये ऑफ दाखवलेले. म्हणजे कस्टमर म्हणते मला फक्त 128 रुपये काय ते दाखवते. 128 रुपये दाखवणं शक्य नाही. दाखवलं त्यांना काही तर कस्टमरला ऑफ होता. 11 किलोमीटरला 128 रुपये दाखवणं शक्य नाही. मला 200 दाखवलेले, पण म्हणलं जाण्याचा अर्थ नाही. म्हणलं 240 रुपये लागतील म्हणलं. ते म्हणले नाही, म्हणले एवढं जास्त नाही होणार. म्हणलं चालतं, कॅन्सल मारली. नेक्स्ट राईड आता इथनंच कुठली उचलतोय बघू आपण. आलेलो DY पाटीलला MT. DY पाटीलला आल्याच्या नंतर एक हडपसर वगैरे गेली. हडपसर नंतर आत्ता जस्ट आपल्याला DY पाटीलच्या आतमध्येच बसलेली बाणेर. चला बघू आपण. हॅलो 974 हे 241 दाखवतं. स्कॅनर असेल तर पाठीमागायचं. आलो बांदेरला. आल्या 12 किलोमीटरची कोथरूड दिली आपल्याला. चला बघू आता करू पिकअप कस्टमरला. काय म्हणते कस्टमर बघू. असं इकडचं निघलं आत्ताच. इकडनं ह्या रोडने याचं काय माहिती का आता. काय 6
सध्या बघू किती झाले. उबेरने 206 रुपये 11 किलोमीटरला. झालंच द्यायचं भेटल्या तसे झाले. आत्ता पण आलेलो बांगेरवरून 11 किलोमीटर चिलून वनाज मेट्रो स्टेशन. वनाज मेट्रो स्टेशन होती 11 किलोमीटरची. 11 किलोमीटरला आपल्याला भेटले 206 रुपये उबेरने दिले आपल्याला. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली आहे. आणि आपल्या गाडीमध्ये पूर्ण गॅस संपलेला आहे. एकतर घराकडचे बघायला लागणार आहे आणि वेबसाईटचा दरवाजाचा बी हुक निघलेला आहे. त्याच्यामुळं गॅरेज बी जवळपास बघायला लागणार लवकरात लवकर आपल्याला. चला बघू आता नेक्स्ट राईड आपल्यासाठी कुठली पडती आहे. माणूस सध्याला CNG पंपावर लय भरपूर ट्रॅफिक म्हणजे जास्त गर्दी आहे. हिंगण्यातला CNG पंप एवढा अवेलेबल आहे की 4 व्हीलर बंद केल्यात फक्त रिक्षा चालू ठेवलेल्या आहे त्यांनी. आत्ता आपण जे काम करतोय ते दरवाजाचे हुक निघतात आहेत ॲटोमॅटिकली. त्याच्यासाठी आपण कामाला आलेलो आहे आज. तर बघू आता काय नक्की कुठं निघतं आहे आणि काय मध्ये. बघा हे हुक आहे तिथं लावलं जातं. हे निसरतं आहे मध्ये तर त्याच्यामुळे निसरतं आहे काही माहिती नाही. तर हे आहे लॉक. त्याचं लॉक लावण्यासाठी काही वेळेस ते जास्त वेळ लिकेज निघतं ना ते ह्याच्यामुळे निघतं अंदाज. तर हे लावलं ना तर फायदा होऊन जातो. लॉक निघत नाही लवकर. कुणाचा जास्त वेळ प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी गॅरेज व्हिजिट करू शकता. असं करायचं बघून घ्या. लॉक झालं. दुसऱ्या साईडनी फिटिंग बी झाली. दोन मिनटामध्ये फिटिंग झाली. काहीच काम नव्हतं. फक्त यायचे तर यायचे. हे कामं करण्यासाठी यायचे तुम्हाला दर्शन मारणे ॲटोस. हे आहे जगदंबा हॉटेल. हे आहे धायरीमध्ये जोगेश्वर मिसळच्या बरोबर अपोजिट साईडला DSK रोड धायरी. प्रॉब्लेम सॉल्व झाला आपला. 2-3 सोड वर फास्ट कर घ्या. झाला प्रॉब्लेम. आपण आलेलो आहे दर्शन मारणे ॲटोजला आलेलो आहे. आपण एक वस्तू टाकण्यासाठी आलो आहे. ती वस्तू कुठली आहे. पावसाळ्यामध्ये सगळ्यात भारी वस्तू आहे. आणि रेट काय आहे ते तुम्ही तुमचा ठरवा. रेटचं मला नाही माहिती. आपण बघू ते वस्तू कुठली आहे नक्की. आता ती गोष्ट म्हणजे आहे हे 4 व्हीलरचे वायपर आहेत. वायपर बघून घ्या. मार्गदर्शन मारण्याचा गॅरेज आहे. आणि हे जर लावायचे असतील तर तुम्हाला फक्त धायरी DSK रोड दर्शन मारण्याच्या गॅरेजला यायला लागेल. हे लावण्यासाठी तुम्हाला अवेलेबल आहेत. आता पावसाळ्याची सगळ्यात खास गोष्ट आलेली आहे आपल्याकडं आपल्या दर्शन मारण्याच्या गॅरेजवर. त्याला बघू आपण गॅरेजवर काय आलेलं आहे. ही वायपर आहे वॅगनरचा. तर माझ्या मते सगळ्यांनी हा वायपर लावावा प्रत्येक गाडीला. ह्यानी शो पण येतो आणि चांगलं वायपरनी पाणी निघतं. व्यवस्थित पाणी क्लीन करतं. तर माझ्या मते की सगळ्यांनी हा वायपर लावावा. आणि हे लावण्यासाठी कुठे यायचं हे बी सांगा. DSK रोड धायरी जोगेश्वर मिसळच्या समोर मारणे ऑटोमोबाईल. लवकरात लवकर या. पावसाळा चालू झालेला आहे. लेट झाला आहे पण चालू झालेलं आहे. तर लवकर येऊन टाकून जावा. आता आपल्या दरवाजाचं काम झालेलं आहे. आता काम बघू आपण. दरवाजा ओपन या. हे ज्याला प्रॉब्लेम होतो हे निघतंय त्याच्यासाठी ही व्हिडिओ आहे खास. हे बघा मेन होतं एक नंबर फिटिंग झालेली आहे आपली. हे लॉक माझं मध्ये निघत होतं ते आता निघलेलं काही वातावरण नाही होता. हा जुना वायपर आहे. आता आपण नवीन वायपर लावू. चला हे या वायपरचं काम. हा वायपर पण वायपर टाकला होता. वायपरची क्वालिटी बघायची असेल ना. आता बघा एवढं पाणी साठलेलं आहे ना. वायपरची क्वालिटी बघा. एक थेंब तरी दिसतं का काचं. एकदम कोरीक काच दिसते. असं फिलिंगवरनं बघा किती भारी वाटते बघा. असं आधी होत नव्हतं मला. थोडं रेषा बिशा दिसत होत्या. आत्ता नाही. आता पूर्ण क्लीन दिसतंय काच. आलेलो आहे पिकअपला. आता बुकिंग कुठली पडली हे बघू आपण. किती वेळ लागणार आहे ते बघू.
हे आहे ए बिल्डिंग. ए बिल्डिंगच्या इथनंच आपल्याला पिकअप पडला होता. चला तर आत्ता आपल्याला पडलेली उबेरने आपल्याला दिलेली राईड आहे. तर ॲटो क्लिकर बंद झाल्यामुळे उबर बी वाचतंय, ओला बी वाचतंय, रॅपिड बी वाचतंय, सगळं वाचतंय. त्यामुळे टेन्शन नाही. आत्ता आपल्याला कुठली बुकिंग बसली आहे आणि किती वेळ लागणार आहे ही बुकिंग सोडण्यासाठी, आपल्याला गेल्याच्या नंतर किती पैसे भेटणार आहेत हे बघू आपण आता. 9737. चला बुकिंग कुठली बघू आपण आता. वडगाव शेरी. चला आता वडगाव शेरीला चाललो आपण. किती वेळ लागतं हे बी बघू. 1 तास 38 मिनटं. बाबा आपल्याला कॅमेरा बघून या सरांनी आपल्याला एक प्रोत्साहन दिलं. समोर जी गाडी जी चाललेली आहे त्या गाडीने आपल्याला प्रोत्साहन म्हणून एक कॅमेरा बघून आपल्याला एक चांगला रिप्लाय दिला आपल्यासाठी. परत लागलं. आता काय लागलं काय माहिती ट्रॅफिकला. निघेल म्हणले की काही ना काय तर आहेच. थांबू दे आधी. थांबू वैतागलेत माझं. काय नक्की रोडचं. लागला टेकअप. स्कॅनर इथं सीटच्या मागं चिटकवलं. भावांनो झाला ड्रॉप दाखवली, पेमेंट दाखवली. मीटरनी 480 रुपये झाले आणि ॲप्लिकेशन दाखवलेले 420 रुपये. चला बघू आता वडगाव शहरीतनं भरपूर ट्रॅफिक लागलं येण्यासाठी लागला कम्प्लिटली 1 तास 45 मिनटं लागली. तर आता बघू इथनं कुठली राईड उचलतं. राईड भरपूर वाजतात पण इथनं कुठली राईड उचलल आणि किती वेळ लागल हे बी बघू बुकिंग बसण्यासाठी. हॅलो नवले ब्रिज.
नवले ब्रिज माहिती ना, VRL च्या ऑफिसच्या समोरच आहे. VRL ऑफिस बंद आहे ना. हा मी VRL ऑफिस बंद दिसतंय. VRL ऑफिसच्या समोरच आहे आम्ही. एंडिंगला सर्व्हिस रोड, नवले ब्रिजच्या वर हायवेच्या कॉर्नरला म्हणताय काय? हा खालनच, पण पुढं कुठं म्हणताय नक्की तुम्ही? नवले ब्रिज सर्व्हिस रोडला कुठं उतरा थांबणार? तुमची गाडी कुठं स्टॉप कुठं घेणार ते तर सांगा. तिथलं लँडमार्क काहीतरी हॉटेल बिटेल काय ते मधल्या साईडला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा. शिवाजी महाराजांचा पुतळा मेन हायवेला नाहीये. वो शिवाजी महाराज का पुतला नहीं हो, अलग अलग पुतळे हो. नवले ब्रिज के सिग्नल पे हो. सिग्नलवर जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, कोणाला पण विचारा. त्याच्या पुढे सर्व्हिस रोड लोकेशन टाकलं जावा. व्हॉट्सअप करा ना. लोकेशन दादा कोण आहे? आत्ता मी आलोय VRS ट्रॅव्हल्स. वडगाव ब्रिजच्या तिथं होतं मेन वडगाव ब्रिजच्या इथं. आता झालेलं आहे वडगाव ब्रिजच्या सर्व्हिस रोडला. आपण नवलेच्या साईडला जातो. नवलेचा तो साईड सर्व्हिस रोड असतो. वरनं हायवेला आल्याच्या नंतर ह्या साईडला VRS ट्रॅव्हल्स झालेलं आहे. मेन VRS ट्रॅव्हल्सचं मी का सांगतोय की मेन म्हणतो त्यांनी नाव चेंज केलं पहिली गोष्ट. आणि नाव काय ठेवलं यांनी? विजयानंद. आता हे नाव तुम्हीच वाचा, विजयानंद. ज्याला VRS ट्रॅव्हल्स म्हणून माहिती आहे तो हे नाव लक्षात राहील का मला सांगा तुम्हीच. हे नाव लक्षात राहील का? इथं कुठंतरी VRS ट्रॅव्हल्स म्हणून कुठंतरी लिहिलंय का चेक करा. आणि हे VRS ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे. आता सांगण्याचा उद्देश काय होता की ज्या कस्टमरला मी सोडलं त्या कस्टमरला इथं सोडल्याच्या नंतर मी मेन महत्त्वाचं तिथं सोडणं होतं. रात्रीचा पॉईंट आहे, पाऊस पडतोय आणि कस्टमरला महिला कस्टमर होतं. VRS ट्रॅव्हलचा पॉईंट चेंज झालेला आहे म्हणून त्यांनी पहिलं सांगायचं काम होतं का नव्हतं हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जो ड्रायव्हर बोलला आपल्याला, तो ड्रायव्हर काय बोलला, कसा बोलला हे बी बघा तुम्ही. नमस्कार भावांनो, झाला आपण बुकिंग ड्रॉप. आता ह्या बुकिंगचे भेटले आपल्याला कम्प्लिटली 400 रुपये. 400 रुपये वडगाव शहरीचं इथे यायचे 1 तास 10 मिनटं लागले आणि आपल्याला भेटले 400 रुपये डॉट. 400 रुपये. कस्टमरने 20 रुपये रिटर्न घेतली बी नाही. आता बघू आजचं टोटल किती झालं, मेन इन्कम आजची किती झाली. आणि आज दिवसभर रिमझिम पाऊस होता, तर पावसाच्या पिरियडमध्ये आजचा धंदा किती झाला हे बघू. आणि आत्ताही बघायला गेलं तर पाऊस बाहेर पडतोय, पडत नाही असं नाही, अजून बी पाऊस पडतोय. शौर्य थांब 2 मिनिट. 614 रुपये. थांबणार रे. 614. घरी आलं की पोरगं असं त्रास देतं. इथं झाले 977 रुपये. आता बघू आपण टोटल करून. 977 प्लस 614. हां 614 प्लस हे थांब ना. हां थांब. इथं फक्त 0 आहे. हे टोटल किती झाले? डायरेक्टली 1600. त्याच्यात ते 300 रुपये गॅस. 13 1400 रुपये 1300 रुपयेच व्हायला लागला वरची धंदा.